नमस्कार मित्रांनो, आपण मागच्या वेळेस कपिल पवार जिओग्राफी नावाचं चॅनल सुरू केलं होतं. त्याला आपण सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला. आज त्याचाच भाग 2 घेऊन येत आहे. या भाग 2 ला परत सर्वांनी चांगला प्रतिसाद द्या, लाईक करा, त्याला शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, मागच्या वेळेस आपण हवामान आणि प्राकृतिक याचा प्रिलिमच्या अनुषंगाने काय सिलेबस येतो आपण बघितला. आज आपण भारत आणि महाराष्ट्र हे कम्पेअर करत प्रिलिमच्या अनुषंगाने काय सिलेबस येतो आपण बघणार आहोत. खरं तर प्रिलिमला भारताच्या भूगोलावर अधिक प्रश्न येतात. महाराष्ट्राच्या भूगोलावर प्रश्नांचं स्वरूप मागच्या क्वेश्चन पेपरचं अनालिसिस जर केलं तर अत्यंत कमी आहे. तरीही आपण कम्पेअर मध्ये आजचा अभ्यास घेऊ आणि लक्षात ठेवा, प्री आणि मेन्सला असू द्या, भारत आणि महाराष्ट्राचा अभ्यास करताना जर तुम्ही कम्पेअर अभ्यास केला तर हा अत्यंत प्रभावी अभ्यास होईल असं माझं व्यक्तिगत मत आहे. पहिला याच्यातला मुद्दा आहे भारताचं स्थान व विस्तार आणि इकडे महाराष्ट्राचं स्थान व विस्तार. याच्यात आपण अभ्यास करताना भारत कोणत्या गोलार्धात आहे, महाराष्ट्र कोणत्या गोलार्धात आहे, भारताचा अक्षवृत्तीय विस्तार कोणता, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार कोणता, भारताचा रेखावृत्तीय विस्तार, महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार, भारताच्या भूसीमा, भारताच्या सागरी सीमा, सेम कन्सेप्ट, महाराष्ट्राच्या आजूबाजूचे असणारे राज्य, महाराष्ट्राची सागरी सीमा जवळ असणारे जिल्हे, या स्वरूपाचा स्थान व विस्तार मध्ये कम्पेअर आपण अभ्यास करत गेला पाहिजे. पुढचा मुद्दा आहे शेजारील देश. आता शेजारील देशामध्ये मुख्यतः भारत पाकिस्तान, भारत चीन, भारत बांगलादेश या 3 देशांच्या बाबतीत भारताचे आणि ह्या 3 देशांचे भूराजनैतिक संबंध कशा स्वरूपाचे आहेत. आता नुकताच भारत चीन मध्ये गलवान खाडीचा वाद आहे, पण कदाचित हा करंटचा प्रश्न आहे. आता नुकताच परीक्षा आपली 5 एप्रिलच्या वेळेसच आपले पेपर सेट झाले, त्या अनुषंगाने जर विचार केला तर तो आता येणार नाही. पण भारत चीन संदर्भातले रिलेशन आपल्यासाठी फार महत्वाचे, म्हणजे वन बेल्ट वन रोड नावाची संकल्पना असेल किंवा भारत बांगलादेश संदर्भातले काही विवाद असतील, भारत चीन संदर्भातले काही विवाद असतील, भारत पाकिस्तान संदर्भातले काही विवाद असतील, त्याच्यावर प्रश्न याच्यावर विचारले जातात. त्याकरता हे 3 देश आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे. त्यानंतर तुम्ही नेपाळ भारत याचा अभ्यास करू शकतात, भारत भूतानचा अभ्यास करू शकतात, पण सर्वात प्रभावीपणे ह्या 3 देशांचा अभ्यास करा. त्यानंतर सर्वात महत्वाचा प्रिलिमच्या अनुषंगाने प्राकृतिक रचना आणि महाराष्ट्राची पण प्राकृतिक रचना. भारताचे प्राकृतिक रचनेचा विचार केला तर 5 भाग भारताचे पडतात. मुख्यतः हिमालय, 2 नंबर उत्तर भारतीय मैदान, 3 नंबर द्वीपकल्पीय पठाराचा भाग, 4 नंबर बेटे आणि 5वा मुद्दा म्हणजे किनारी प्रदेश. आता याच्यात हिमालयाचा जर विचार केला तर हिमालयात आजपर्यंत काय प्रश्न विचारले गेले, ते हिमालयातली महत्वाची शिखर त्यांची क्रम विचारला गेलाय, हिमालयातल्या हिमनद्यांवर प्रश्न विचारले गेलेत, हिमालयातल्या खिंडींवर प्रश्न विचारले गेलेले आहेत, हिमालयाच्या वैशिष्ट्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. याच्या बाबतीत आपल्याला संकल्पना क्लिअर असणं गरजेचं आहे. त्यानंतर उत्तर भारतीय मैदान जर विचारलं तर या उत्तर भारतीय मैदानाच्या प्रकारावर प्रश्न विचारले गेले, भाबर, खादर, भांगर, नंतर रई, आणि त्या प्रकार उत्तर भारतीय मैदानाचं विभाजन राजकीय दृष्ट्या कसं झालंय, प्राकृतिक दृष्ट्या कसं झालंय, याच्यावर प्रश्न विचारले गेले. त्यानंतर द्वीपकल्पीय पठार हा सर्वात महत्वाचा टॉपिक, म्हणजे प्राकृतिक रचनेमध्ये सर्वाधिक वैशिष्ट्य असणारा, प्राकृतिक दृष्ट्या सर्वाधिक वैशिष्ट्य असणारा सर्वात मोठा आणि प्राचीन विभाग कोणता, तर द्वीपकल्पीय पठार. या द्वीपकल्पीय पठार असणारे पर्वतरांगा, या द्वीपकल्पीय पठार असणारे उपपठार, या द्वीपकल्पीय पठारावरचे सर्वात उंच शिखर, या द्वीपकल्पीय पठाराची भूगर्भीय रचना आणि ह्या द्वीपकल्पीय पठारावर असणारी मृदा, याच्या संदर्भात प्रश्न या द्वीपकल्पीय पठारावर विचारले जातात. पुढचा प्राकृतिक आहे तो किनारी मैदान. आता किनारी मैदान पश्चिमेकडचं किनारी मैदान आणि पूर्वेकडचं किनारी मैदान. आता पश्चिमेकडचं किनारी मैदान सबमर्जन्स आहे का इमर्जन्स आहे, पूर्वेकडचं सबमर्जन्स आहे का इमर्जन्स आहे, या दोघांचा तुलनात्मक फरक काय ते आपल्याला पहिले सुरुवातीला बघावं लागेल. या प्रत्येक किनारी मैदानाला राज्याने वेगवेगळी नावं आहेत, कोणकोणत्या राज्यात कोणत्या प्रकारचं किनारी मैदान आहे, त्याची लांबी किती आहे, काय, याचा सर्व डिटेल अभ्यास करावा लागेल. त्यानंतर आपण 2 बेटांची रचना आपल्याकडे, अंदमान निकोबार बेट आणि लक्षद्वीप बेट, या दोघं बेटांची निर्मिती, त्यांची रचना कशी आहे. उदाहरणतः अंदमान निकोबारचं बघितलं आपण तर अंदमान मध्ये परत डिव्हिजन येतं, निकोबार मध्ये डिव्हिजन येतं. याच्यात प्रत्येक मध्य अंदमान, लघु अंदमान ह्या प्रत्येकाचा डिटेल अभ्यास दिलेला आहे. एक सॅडल पॉइंट कुठे आहे, कोणतं शिखर, बॅरन बेट कुठे आहे, नंतर अंदमानची राजधानी, अंदमान निकोबारची राजधानी कोणत्या ठिकाणी आहे, त्याची क्रमवारी लावा, याच्यावर प्रश्न येतो. सेम लक्षद्वीपच्या बाबतीत प्रश्न येऊ शकतो. त्याकरता भारताच्या प्राकृतिक रचना हा एक टॉपिक आपल्याला प्रिलिमला महत्वाचा आहे. महाराष्ट्राची प्राकृतिक रचना तुम्ही लगेच कम्पेअर बघा. महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे 3 भाग आहेत. यात आपल्याला महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेमध्ये सर्वात महत्वाचं पठारावरचे जे उपरांग आहेत, उदाहरणार्थ आपण त्याला सोपी ट्रिक्स आपण वापरतो.
सातासागो, अभिमकुळू, म्हणजे आपण सातपुडा, तापी, सातमाळा, गोदावरी, हरिश्चंद्र बालाघाट, भीमा, महादेव आणि कृष्णा यासारख्या पर्वतरांगा नद्या आहेत. या पर्वतरांगांचा विस्तार कसा आहे महाराष्ट्रात, कोणत्या राज्यात या पर्वतरांगा आहे, याच्यावर असणारे प्रमुख शिखर कोणते आहेत, त्यांची क्रमवारी कशी आहे, इथं असणाऱ्या पर्वतरांगांमध्ये थंड हवेचं ठिकाणं कोणते आहेत, याच्याविषयी आपल्याला सविस्तर माहिती याच्यात घ्यायची आहे. पठारांवर असणारे उपपठार आपण बघू शकतो, म्हणजे महाराष्ट्र पठारात असणारे लहान मोठे उपपठार कोणते त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. पुढचा जो पहिला भाग आहे कोकण, कोकणचे दोन भाग, उत्तर कोकण, दक्षिण कोकण. या उत्तर कोकण मध्ये वैशिष्ट्य, दक्षिण कोकणची वैशिष्ट्य, याचा अभ्यास आपल्याला प्राकृतिक रचनेत करायचा आहे. हा टॉपिक अत्यंत महत्वाचा आहे. पुढचा आहे भूगर्भीय रचना. बघा लक्षात घ्या, भूगर्भीय रचना ही कालावधीनुसार तयार झालेली आहे. आपण त्यात बघतो पुस्तकामध्ये इयॉन, इपोज, पिरियड यासारखे वेगवेगळे नावं दिलेली असतात. मग यात भूगर्भीय रचना कशा स्वरूपात निर्माण झाली, भूगर्भीय रचनेचे प्रकार कोणकोणते, भारताच्या कोणत्या भागात कोणती भूगर्भीय रचना आढळते. उदाहरणार्थ तुम्हाला द्वीपकल्पीय पठारावर कोणती भूगर्भीय रचना आहे, गोंडवाना खडक काय नेमका, आर्कियन खडक काय, आर्कियन खडकाची रचना कुठल्या ठिकाणी आढळते, त्याची वैशिष्ट्य काय, याच्याविषयी अभ्यास महाराष्ट्र आणि भारतचा कम्पेअर करा. तरी तुम्हाला भारताचा जर तुम्ही भूगर्भीय रचनेचा अभ्यास केला त्या अंतर्गत महाराष्ट्राची भूगर्भीय रचना कव्हर होते. म्हणजे भारताची वाचल्यानंतर लगेच महाराष्ट्राची भूगर्भीय रचना अभ्यासली तर आपल्याला ते लक्षात येईल. पुढचा सर्वात महत्त्वाचा टॉपिक हवामान. मित्रांनो, हवामान हा टॉपिक वर जर प्रश्न आले प्रिलिमला तर ते हवामानाची जनरल याच्यावर प्रश्न येऊ शकतात. म्हणजे तुम्हाला म्हणजे सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये की तपांबर, स्थितांबर या सर्व बाबतींवर प्रश्न येतील. पण त्याबरोबर भारताचं हवामान आणि महाराष्ट्राचं हवामान हे दोन्ही कम्पेअर अभ्यास करत चला. म्हणजे भारताच्या हवामानाची वैशिष्ट्य, महाराष्ट्राच्या हवामानाची वैशिष्ट्य, भारतातील पर्जन्य, महाराष्ट्रातील पर्जन्य, भारतात पर्जन्याचे ठिकाणं, महाराष्ट्रातील पर्जन्याचं ठिकाणं, भारतात पर्जन्याचं वितरण कसं आहे, महाराष्ट्रात पर्जन्याचं वितरण कसं आहे, नंतर भारताच्या पर्जन्यात असणाऱ्या इतर महत्वाच्या बाबी करंटच्या अनुषंगाने, महाराष्ट्राच्या पर्जन्याच्या करंटच्या अनुषंगाने असणाऱ्या बाबी, त्यानंतर मान्सूनवर निर्मितीचे सिद्धांत जे आपण मागच्या लेक्चरला बघितले होते ते पण आपण भारताच्या हवामानात अभ्यास करणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात सेम ह्या सर्व बाबी महाराष्ट्राच्या बाबतीत देखील आपण अभ्यासणं गरजेचं आहे. नंतर नदी प्रणाली हा एक टॉपिक आहे, प्रिलिमसाठी अत्यंत महत्वाचा आहे. आता नदी प्रणालीचा अभ्यास करताना भारताचा विचार केला तर गंगा नदी प्रणाली, सिंधू नदी प्रणाली आणि ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली यांची एक आकृती काढून घ्या. गंगा नदी प्रणाली, कोणती नदी प्रणालीच्या बाबतीत काय प्रश्न विचारला जाईल, पहिलं नदी प्रणालीचा उगम, त्या नदी प्रणालीच्या उपनद्या, त्या नदी प्रणाली किती राज्यातून वाहते, त्या राज्यांची नावं, ती नदी प्रणालीला मिळणाऱ्या उपनद्यांची उगमस्थानं, त्यांच्या परत उपनद्या, ते कोणत्या ठिकाणी संगम होतं त्याचे वैशिष्ट्य, त्या नदीवर असणारे प्रकल्प याच्यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतात. त्या नदी संदर्भात काही वादविवाद असतील, काही नदी जलविवाद आयोग असेल, याच्या संदर्भात आपल्याला प्रश्न विचारला जातील. त्या नदी काठावरची महत्वाची शहरं आपल्याला विचारले जाऊ शकतात. ती नदीचा व्याप्ती प्रत्येक कोणत्या राज्यात जास्त आहे, कोणत्या जिल्ह्यात जास्त आहे, या संदर्भात आपल्याला नदी प्रणालीवर प्रश्न विचारले जाऊ शकतात. भारताच्या संदर्भात जर विचार केला तर भारतात ब्रह्मपुत्रा नदी प्रणाली, गंगा नदी प्रणाली आणि सिंधू नदी प्रणाली याचा सविस्तर अभ्यास करा. याची एक मॅपिंग करून घ्या आणि त्या मॅपिंगच्या आधारावरच आपल्याला ही तिन्ही नदी प्रणाली अत्यंत प्रभावीपणे लक्षात येईल. आपल्या पुस्तकामध्ये त्या तिन्हींचा मॅप पण दिलेला आहे आणि व्यवस्थित सविस्तर सांगितलेलं पण आहे. यानंतर द्वीपकल्पीय पठाराच्या नदी प्रणाल्या, याच्यामध्ये तुम्ही गोदावरी नदी प्रणाली करू शकता, व्यवस्थित अभ्यास करा, कृष्णेचा व्यवस्थित अभ्यास करा, महानदीचा व्यवस्थित अभ्यास करा. या नदी प्रणालीचा अभ्यास करताना जे तुम्हाला 4-5 मुद्दे ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात त्याच्यावरच अधिक. आता आपण महाराष्ट्राच्या नदी प्रणालीत पण सेम अभ्यास आपल्याला केला पाहिजे. महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांमध्ये गोदावरी नदी असेल, कृष्णा नदी असेल, कोकणातील नद्या असतील, तापी नदी असेल, या सर्वांच्या बाबतीत आपण एक डायग्राम काढायची आणि त्या डायग्राम मध्येच सर्व गोष्टी लिहायच्या. असं जर आपण पुन्हा पुन्हा व्यवस्थित वाचलं तर 100% आपल्याला नदी प्रणालीवर येणारा प्रत्येक प्रश्न आपण अचीव करू शकतो. पुढचा महत्त्वाचा टॉपिक आहे मृदा. याच्यात भारताच्या मृदेची वैशिष्ट्य याच्यात आपण अभ्यासायची, म्हणजे जनरल मृदेची वैशिष्ट्य जरी अभ्यासली ते आपल्याला भारत आणि महाराष्ट्र सहज कव्हर होतं. त्यानंतर भारताच्या मृदेचे प्रकार, महाराष्ट्राच्या मृदेचे प्रकार, भारतातल्या मृदेच्या समस्या, महाराष्ट्रातल्या मृदेच्या समस्या, याच्यात क्षारयुक्त मृदा असेल, नंतर वाळवंटी स्वरूपाची मृदा असेल किंवा मृदेची धूप असेल. आता मृदे धुपेच्या प्रकारावर प्रश्न विचारले गेले, ते धुपेचे प्रकार मात्र व्यवस्थित आपले क्लिअर असले पाहिजे. हा टॉपिक मृदा हा प्रिलिमच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. पुढचा टॉपिक आहे नैसर्गिक वनसंपदा. आता नैसर्गिक वनसंपदेच्या बाबतीत 2 मुद्दे मी सांगतो, एक राष्ट्रीय उद्यान
आणि अभयारण्य. भारतातले राष्ट्रीय उद्यान, भारतातले अभयारण्य प्रमुख तेवढे लक्षात ठेवा. महाराष्ट्रातले सर्वच आपल्याला लक्षात ठेवावे लागतील राष्ट्रीय उद्यान. अभयारण्य आपल्याला जेवढे शक्य आहे तेवढे जास्तीत जास्त लक्षात ठेवा. आणि ह्या याच्यात एखाद्या राष्ट्रीय उद्यानाचं वैशिष्ट्य काय, एखाद्या राष्ट्रीय उद्यानाचं अभयारण्याचं वैशिष्ट्य काय, याच्यावर जास्त भर द्या. नंतर नैसर्गिक वनसंपदेमध्ये पुढचा प्रश्न येतो, एखादं झाड दिलं जातं, उदाहरणार्थ साग दिलं जाईल, तेंदू दिलं जाईल. हे झाड कोणत्या प्रकारच्या वनांमध्ये येतं याच्यावर प्रश्न विचारला जातो. किंवा एखाद्या वनाची वैशिष्ट्य आपल्याला विचारले जातात. याकरता पर्टिक्युलर वैशिष्ट्यांवर भर द्या. म्हणजे कॉमन वैशिष्ट्यांवर भर देऊ नका. वनसंपदेच्या बाबतीत आणि मृदेच्या बाबतीत पण, मृदेमध्ये पण एखाद्या मृदेची वैशिष्ट्य आपल्याला विचारला. उदाहरणार्थ खालीलपैकी गाळाच्या मृदेची कोणती वैशिष्ट्य नाही, खालीलपैकी वाळवंटी मृदेची कोणती वैशिष्ट्य आहे. त्याकरता कॉमन वैशिष्ट्यांवर भर देऊ नका. दोन्ही ठिकाणी पर्टिक्युलर वैशिष्ट्यांवर भर द्या. आता पुढचा खनिज संपत्ती. खनिज संपत्तीच्या बाबतीत प्रिलिमला मी सांगतो, भारताची खनिज संपत्तीपेक्षा महाराष्ट्राच्या खनिज संपत्तीवर अधिक भर द्या. म्हणजे खनिज संपत्तीचा अभ्यास करताना आपल्याला महाराष्ट्रात खनिज संपत्ती कोणत्या भागात कुठे सापडते, कोणत्या खडकात कोणते खनिज आढळतात, कोणते खनिज कोणत्या राज्यात आपलं कोणत्या जिल्ह्यात आढळतात, ते खनिज कोणत्या धातुकांपासून मिळतात, त्या खनिजांच्या महत्वाच्या खाणी कोणत्या आणि कोणते खनिज कोणत्या नदी खोऱ्यामध्ये सापडतात, ह्या बाबी इथे लक्षात ठेवा. आता पुढचा मुद्दा लोकसंख्या. आता याच्यात लोकसंख्येची वैशिष्ट्य भारत आणि महाराष्ट्र तुम्ही कम्पेअर करत चला. म्हणजे भारताची लोकसंख्या किती, महाराष्ट्राची लोकसंख्या किती, भारताची घनता किती, महाराष्ट्राची घनता किती, भारताचं लिंग गुणोत्तर किती, महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर किती, हे सर्व वैशिष्ट्य कम्पेअर करत चला. साक्षरता असेल, साक्षरता विचार करत चला. आणि हे वैशिष्ट्य कम्पेअर करत असताना मागे कसे प्रश्न विचारले गेले लोकसंख्येवर ते व्यवस्थित बघा. उदाहरणार्थ साक्षरतेवर प्रश्न विचारला गेला की 2001ला एवढी साक्षरता होती, 2011ला किती साक्षरता आहे, 2001ला पुरुषाची साक्षरता एवढी, याच्यात 2011ला पुरुषाची साक्षरता किती, पुरुष साक्षरतेत 2001ला आणि 2011ला कितीचा फरक झाला, याच्यावर प्रश्न विचारले गेले. तर ही लोकसंख्येच्या वैशिष्ट्यांवर व्यवस्थित अभ्यास करा. सर्वात महत्वाचं लोकसंख्येची धोरण सर्वात महत्वाची. भारतासंदर्भात लोकसंख्येची जी धोरणं आहेत, म्हणजे 1976चं पहिलं लोकसंख्येचं धोरण असेल, त्यानंतर त्या लोकसंख्येच्या धोरणांमध्ये सांगितलेल्या बाबी फार महत्वाच्या आहेत. याच्यावर प्रश्न विचारले गेले. उदाहरणार्थ कोणत्या लोकसंख्येच्या धोरणामध्ये लिंग गुणोत्तराबद्दल एखादा प्रश्न विचारला गेला असेल, किंवा विवाहाचं वय कोणत्या लोकसंख्या धोरणामध्ये ठरवण्यात आलं. या संदर्भात लोकसंख्येची जी धोरणं आहेत ती आपल्याला महत्वाची. हा टॉपिक पाठांतराचा आहे, पण याला तुम्हाला नोट्स काढण्याशिवाय पर्याय नाही. मात्र हा टॉपिक प्री आणि मेन्सला देखील महत्वाचा आहे. त्याकरता हा अत्यंत चांगल्या पद्धतीने करा. वसाहती, नागरिकीकरण आणि स्थलांतर हे तिन्ही मेन्ससाठी पण महत्वाचे आहेत आणि प्रीसाठी पण महत्वाचे आहेत. अलीकडच्या काळात याच्यावर प्रश्न प्रीला फार यायला लागलेले आहेत. आता वसाहतीमध्ये वसाहतींचे प्रकार आहेत. भारतातील वसाहतींचे प्रकार, महाराष्ट्रातील वसाहतींचे प्रकार, सेम कन्सेप्ट आहे. वसाहतींचे प्रारूप इकडे ते आपल्याला बघायचं आहे. त्या व्यतिरिक्त वसाहतींच्या समस्या काय. आता याच्यात वसाहतींच्या समस्याचाच एक भाग नागरिकीकरण आहे. आता नागरीकरण मध्ये भारतात नागरीकरण किती, महाराष्ट्रात नागरीकरण किती, भारतात नागरीकरणानुसार राज्यांचा क्रम काय, महाराष्ट्रात नागरीकरणानुसार जिल्ह्यांचा क्रम काय, याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यानंतर नागरीकरणाच्या समस्या काय याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. उदाहरणार्थ नागरीकरणाची समस्याचा विचार केला आपण, स्थलांतर मोठ्या प्रमाणात होत आहे, नंतर पायाभूत सोयी सुविधांवर ताण तयार होतोय, शिक्षण व आरोग्याच्या काही समस्या आहेत, यासारख्या समस्यांवर करंट रिलेटेड प्रश्न आता जास्त प्रमाणात विचारले गेलेले आहेत. त्यानंतर स्थलांतर. आता स्थलांतर मध्ये महाराष्ट्राच्या स्थलांतराच्या बाबतीत प्रीला प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणजे स्थलांतराची क्रमवारी कोणत्या कारणासाठी स्थलांतर सर्वात जास्त होते, म्हणजे विवाह कारण असेल, ते कारणाची क्रमवारीवर प्रश्न विचारले गेले. त्यानंतर स्थलांतरासाठी आगमन आणि निर्गमन हे दोन बाबी आपण बघू शकतो. म्हणजे जिथं स्थलांतर होतंय तो भाग आगमनाचा, जिथून होतोय तो निर्गमनाचा. मग याच्यासाठी पुश फॅक्टर कोणते आणि पुल फॅक्टर कोणते, याच्यावर प्रश्न दर परीक्षेला विचारले गेलेले आहेत. आणि सर्वात महत्वाचं आपत्ती. आता आपत्तीमध्ये येऊ शकतं पूर, भूकंप, ज्वालामुखी, आवर्त, सुनामी, ह्या घटकांचा समावेश होतो. आता चक्रीवादळ आपण म्हणजे आवर्त आपण म्हणू त्याला. आता अलीकडे निर्माण झालेली सर्व चक्रीवादळ, पश्चिम किनाऱ्याचं कोणतं, पूर्व किनाऱ्याचं कोणतं, महाराष्ट्रात अलीकडे आलेलं कोणतं, चक्रीवादळांचं नाव नेमकं कसं ठेवलं जातं, नंतर पूर, भूकंप, ज्वालामुखी, सुनामी, याच्यावर सर्व डिटेल प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि याच्यावर प्रिलिमच्या अनुषंगाने प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे. याच्याविषयी व्यवस्थित माहिती आपल्या पुस्तकात पण दिली,
मित्रांनो, भारत आणि महाराष्ट्राचा अशा प्रकारे कम्पेअर करत चला. जे आपण टॉपिक प्रिलिमला महत्वाचे तेच आपण टॉपिक बघितलेलं आहे. याच्यातल्या महत्वाच्या टॉपिक तुम्हाला मी सांगितलेलं आहे, हे तुम्ही व्यवस्थित अभ्यासा. पहिला आपण प्राकृतिक आणि हवामानबद्दल माहिती घेतली, त्यातले टॉपिक आपण व्यवस्थित कोणते ते लक्षात घेतले. आता भारत आणि महाराष्ट्राबद्दल माहिती घेतली. आता फक्त आपला एकच टॉपिक राहिला, जगाचा भूगोल म्हणजे खंडांचा अभ्यास. त्याच्यात कोणता कशा प्रकारे प्रश्न विचारले जातील ते पुढच्या आपण लेक्चरला बघूया. याच्यात काही अजून काही शंका असतील तर तुम्ही कमेंट करा आणि मला कळवा. आपण लवकरच पुढचा व्हिडिओ अपलोड करू. धन्यवाद.